मी शैलेश तांबडा. आपण सध्या गिरगाव उजडपाडा या ठिकाणी आहोत आणि गेल्या दिवसात पालघरमध्ये अतिवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजीवन हे पालघरमध्ये विस्कळीत झालं. मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झालं आणि याच्यामध्ये माझ्या अंदाजे पालघरमधील एक पहिलीच अशी शाळा असेल की आपण ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय झरी या शाळेने एक आगळावेगळा असा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि इथले विद्यार्थी आणि शिक्षक अनेक ठिकाणी विद्यार्थी हे पालकांकडून पैसे घेतात, पॉकेट मनी घेतात, परंतु ते वायफळ उडवत असतात, खाऊवर उडवत असतात. परंतु झरी इथले विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांना एक वेगळा आदर्श लोकांसमोर ठेवलेला आहे. जर मदत करायची असेल तर श्रीमंतीची गरज नाही, मन साफ पाहिजे, हा एक मोठा ह्या विद्यार्थ्यांनी संदेश दिलेला आहे. ह्या विद्यार्थ्यांनी गिरगाव उजडपाडा येथील जे पूरग्रस्त लोक आहेत ह्यांना जीवनावश्यक वस्तू म्हणजे जे संसारोपयोगी वस्तू आहेत त्यांची धान्याची किट वाटप केली आहे आणि विद्यार्थ्यांनी स्वतः पॉकेट मनी जमा करून आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संगनमताने एकत्र येऊन हा सगळा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आम्ही झरी शाळेचे विद्यार्थी आहोत आणि आदिवासी दिनानिमित्त तलासी भागामध्ये पूरग्रस्तामुळे आम्ही या गरजू लोकांची मदत करण्यासाठी इकडे आलेलो आहोत. आणि आम्हाला माहिती आहे की तलासी भागामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे. म्हणून जे गरजू लोक आहेत ज्यांची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे त्यांना आम्ही मदत करायला इकडे आलेलो आहोत आदिवासी दिनानिमित्त. आणि आम्हाला खूप आनंद होतो की त्यांना आम्ही म्हणजे शाळेतर्फे काहीतरी भेटवस्तू देतो सर. आणि सिस्टरांचे आणि स्टाफचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला ही छोटीशी भेटवस्तू देण्यासाठी आम्हाला आवाहन केलं. थँक्यू. माझ्यामध्ये एक सांगणं आहे, आंबा पडल तर चीच झेलल ना, चीच पडल तर आंबा झेलल. तर असं आहे की आदिवासी समाज नेहमीच एकमेकांना सहकार्य करत असतो, मदत करत असतो. आमची ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम विद्यालय झरी ही आदिवासी संस्कृतीचं संवर्धन आणि आदिवासी समाजातील जीवनमूल्ये कायम टिकवण्यासाठी मदत करत असते. आज पालघर जिल्हा अनेक विशेषतः अतिवृष्टी झालेली आहे, त्याच्यामुळे तलासरी आणि पालघर जिल्ह्यामधील जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागाचं फार अतोनात नुकसान झालेलं आहे. बरेच आदिवासींची घरं, त्यांचं अन्नधान्याची जी सोय आहे ती वाहून गेलेली आहे. तर त्यांच्या वेदना आपण सगळेजण समजू शकतो. एक खारीचा वाटा आमच्या शाळेने उचलावा, त्यांना थोडीफार मदत करावी या हेतूने आवाहन ज्या वेळेला आमच्या प्राचार्याने केलं की आपण जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात नाचत गाचत साजरा करतो, पण त्याचबरोबर जे आपले आदिवासी बांधव संकटात आहेत, अडचणीत आहेत, त्यांना थोडीफार तरी मदत करण्याचा प्रयत्न करूया. त्या आव्हानाला सगळ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आज आम्ही गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडा नक्कीच आम्हाला खेद वाटतो की आम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही, निदान या लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. निश्चितच त्यांचं दुःख थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही संधी या गिरगावच्या सरपंच साहेब, त्याचबरोबर तलासरी तालुक्याचे एक समाजकारणी आणि समाज राजकारणी माणूस म्हणून श्री विनोद मेढासाहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या सगळ्यांचं मी आमच्या शाळेच्या वतीने मनापासून आभार मानतो. धन्यवाद.